पुस्तक घ्यायचं असं आपण ठरवतो. तुमची पुस्तकं जी आली म्हणजे पुस्तकाच्या रूपानं खरं तर तो माणूस तुम्हाला भेटतो, जसं अशोक सराफांच्या बाबतीतलं झालं. आपण ह्या आत्ता येणाऱ्या पुस्तकाबद्दल जरी बोलत असलो तरी आताच अशोक सराफ यांना जे महाराष्ट्र भूषण जाहीर झालेलं आहे त्या निमित्ताने, त्या पुस्तकाच्या निमित्ताने तुम्ही जेव्हा अशोक सराफांशी भेटत होत्या तेव्हा उलगडणारे अशोक सराफ हे काही वेगळे वाटले का तुम्हाला? होते थोडेसे. मग त्याच्यात कसं होतं, आता अशोकला मी खूप पूर्वीपासून ओळखते. म्हणजे मी त्याच्याबद्दल बोलताना अरे तुरे करते, त्याच्याशी बोलताना आहो जाव करते. आता आपण त्याच्याबद्दल बोलतोय त्याच्यामुळे अरे तुरे करायला काही हरकत नाही. तर मी चंदेरी हे आमचं फिल्म मॅगझिन जेव्हा होतं 84मध्ये ते सुरू झालं, 85मध्ये सुरू झालं होतं. तर तेव्हा अशोकनी त्याच्यात कॉलम लिहिला होता म्हणजे काही काळ. तर आणि सेटवर जाणं वगैरे तेव्हा मी करत होते, फिल्म जर्नलिझम करत असल्यामुळे. मग मराठी सिनेमांच्या सेटवर जायचे अशोक, लक्षा हे सगळेजण त्यांचं. आणि तेव्हापासून म्हणजे खूपदा म्हणजे त्यांना म्हणायचं सुद्धा, असं गेलं सेटवर राजकमल स्टुडिओमध्ये किंवा इतर कुठे, आणि त्या दोघं काहीतरी बोलायला लागले किंवा लक्षा किंवा अशोक, की मी म्हणायचे मस्ती करताय की सिरियसली बोलताय ते सांगा. अजिबात कळत नाही तुम्ही खेचताय का काय करताय ते. त्या दोघांचं आपापसातलं टायमिंग तर थोर होतं, पण एकूणच त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर दोघांचा कमाल होता. तर चंदेरी बंद झाल्यानंतर मध्ये ऑफकोर्स आपल्याला जेव्हा कामासाठी आपण जात असतो तेव्हा गप्पा होतात. काम नसेल तर म्हणजे अशोकला मी काम नसताना कशाला फोन करू, तो इतका व्यग्र माणूस आहे, इतका मोठा माणूस आहे की त्याला मी नुसतं फोन करण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि मग एकदा निवेदिताचा फोन आला की असं असं तू करशील का, अशोकला लिहायचं आहे म्हणून. म्हटलं आनंदाने करेन, का नाही करणार. ह्याचं कारण म्हणजे नुसतीच ओळख होती हे नव्हतं, तर अशोक सराफ म्हणजे हा माणूस ॲक्टर म्हणून इतका मोठा आहे आणि त्यांनी इतका मोठा काळ बघितलेला आहे. म्हणजे संगीत नाटकात काम केल्यापासून ते आजपर्यंत तो काम करतोय. तर एक डॉक्युमेंटेशन असतं ते त्या काळाचं इट्स नॉट जस्ट अबाउट अशोक सराफ. तो त्याची जेव्हा तो त्याचे अनुभव सांगत असतो तेव्हा तो एका काळाचं डॉक्युमेंटेशन करत असतो. त्यावेळेसची फिल्म इंडस्ट्री म्हणजे सगळं संगीत नाटक म्हणजे पहा ना आता कुठे होतात संगीत नाटकं. त्यांनी संगीत नाटकांपासून सुरुवात केलेली होती. तर मला ते खूपच इंटरेस्टिंग वाटत होतं, म्हणून मग आम्ही भेटायला लागलो त्याच्या घरी जाऊन. तो फार बडबड्या नाही आहे तसा, म्हणजे तो आपल्या स्वतःविषयी बोलायला, मग भंकस करायला ठीक आहे, पण स्वतःविषयी बोलताना तो जरा किंचित हे काय माझंच कौतुक सांगायचं, नको यार हे काय करायचं वगैरे असं होतं. निवेदिता खूप आग्रही होती, म्हणजे तिचा प्रोजेक्ट होता बेसिकली, तिला हे करायचंच होतं. पण ती असली की तो बोलायचा, ती समोर पाहिजे. ती कॉफी आणायला आलेली की ए निवेदिता बाहेर ये. निवेदिता नसेल तर अशोकला काय म्हणतं बोलताच येत नाही स्वतःविषयी. आणि तिला बेसिकली तिला खूप बारीक सारीक माहिती त्याच्याविषयी आणि तारखा, आणि तिला म्हणजे अशोकला नसेल एवढं तिला माहिती आहे अशोकविषयी, म्हणजे त्याच्या प्रोफेशनल कामगिरीविषयी. त्याच्यामुळे तिचं असणं ऑफकोर्स म्हणजे काय म्हणतात ते भर घालणारं होतं. कारण ती मग अरे अशोक पण तेव्हा असं असं झालं होतं ना वगैरे असं सांगायची की मग तो आणखीन बोलायला लागायचा. जुनी ओळख असल्याचा एक थोडा फायदा असा झाला की तो मोकळा लवकर झाला. पण हे असं पटकन नाही संपलं ना, एवढा मोठा प्रवास आहे. निश्चित. तर आम्ही ऑलमोस्ट 4-5 वर्ष हे नुसतं, कारण ते टप्प्याटप्प्याने होत होतं. दोघंही निवेदिता काय किंवा अशोक काय दोघंही कामात सुद्धा बिझी होते खूप, त्याच्यामुळे ते खूप टप्प्याटप्प्याने होत होतं. मग मध्ये कोविड आला त्याच्यामुळे ते काम राहिलं वगैरे असं करत ते फायनली निवेदिता म्हणाली की एका परीने ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणायला पाहिजे, कारण बरोबर अशोकच्या 75व्या वाढदिवशी ते पुस्तक झालं. त्याच्यामुळे आणि नंतर म्हणजे मी लिहून झाल्यानंतर मी हे करायचे की तुम्ही वाचा ना, बघा ना, काही फॅक्च्युअल मिस्टेक नको ना व्हायला वगैरे असं. निवेदिता वाचेल ना, मी म्हटलं नाही तुम्ही वाचायला पाहिजे, तुमचं नाव आहे लेखक म्हणून. तर त्याला खूप म्हणजे काय तू त्रास देतेस यार, तू आलीस की मला खूप नाही. पण त्याच्यात अशोकच्या भावाची सुभाष सराफची खूप मदत झाली मला. म्हणजे आम्ही तो माहीमला राहतो, आम्ही त्याच्या घरी बसायचो, अशोक तिथे यायचा. अच्छा. आणि मग मी वाचायचे आणि मग सुभाष ऐकायचा आणि तो दादा भाई म्हणतो त्याला, भाई हे बघ हे इथे असं असं असायला पाहिजे, हां बरोबर आहे. मग अशोक कधी कधी सांगायचा की नाही नाही हे आपण बदलूया थोडंसं वगैरे असं करत. तर सुभाषमुळे ते काम न पूर्ण झालं असं मला वाटतं. एकतर मी आणि अशोक असतो तर त्याला आणखीन 1 वर्ष लागलं असतं, पण सुभाष असल्यामुळे त्यांनी बसून ते करून घेतलं अशोककडनं. आणि मी तर होतेच तयार अर्थातच, पण
निवेदिता आणि